खांडपारा नंदूर मार्गावर भीषण अपघात, 2 तरुणांचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. तासभर उलटूनही रुग्णवाहिका न पोहोचल्याने संताप. नंदुरबार खांडपारा रस्त्यावर भादवड गावालगत सोमवारी दुपारी 2 मोटरसायकलची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर 1 तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अपघातानंतर तब्बल तासभर उलटूनही रुग्णवाहिका घटनास्थळी न पोहोचल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्राथमिक माहितीनुसार दुपारच्या सुमारास 2 मोटरसायकलची जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की 2 तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या युवकाला स्थानिक नागरिकांच्या मदतीने खांडपारा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेनंतर सर्वाधिक संतापजनक बाब म्हणजे अपघाताची माहिती मिळूनही जवळपास तासभर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नाही. त्यामुळे जखमीला वेळेत वैद्यकीय मदत मिळण्यात अडथळे निर्माण झाले. अखेर स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत जखमीला स्वतःच्या वाहनातून खांडपारा ग्रामीण रुग्णालयात हलविले. सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर. मुख्य संपादक सुनील गावित. नमस्कार. आज खांडपारापासून तर भादवडच्या मध्यभागी ॲक्सिडेंट झाला. 1 तासपर्यंत ॲक्सिडेंट होऊन जे नौजवान आहे पडून राहिल्या. खांडपाराला संपर्क केल्यानंतर सुद्धा रुग्णवाहिका उपलब्ध नाही झाली. कारण 1 तासपर्यंत जर रस्त्याचे काम चालू आहे, रुग्णवाहिका जर उपलब्ध झाली नसेल तर मला सांगा, जर योग्य वेळेस रुग्णवाहिका उपलब्ध झाली असती तर ते 2 तरुण मेले आहे ते जिवंत झाले असते. 1 तरुण आता नंदुरबारला पाठवलेले आहे. मला असं वाटतं की रस्त्याचे काम सुरू आहे तर प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. जर रस्त्याचे काम चालू आहे तर नेहमी ॲक्सिडेंट होत असतात. मग हे ॲक्सिडेंट थांबवायचे असेल तर तुम्ही उदाहरणार्थ खांडपारा असेल, नंतर विसरवाडी असेल किंवा जवळजवळ कुठे पण असेल त्या ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या पाहिजे, एक्स्ट्रा उपलब्ध झाल्या पाहिजे. जर हे आदिवासी जिल्हा आहे म्हणून अशी असुविधा आहे का? सर्वात महत्त्वाचे काय, आदिवासी लोकांचे जे मृत्यू झाले आहे त्यांना काही महत्त्व नाही का, असा प्रश्न पडतो. म्हणून प्रशासनाला आवाहन करतो की रुग्णवाहिका एक्स्ट्रा खांडपाऱ्याला उपलब्ध करून द्यावे. कारण की तरुण 1 तासपर्यंत तिथे पडलेले होते. जर लवकर जर सुविधा प्राप्त झाली असती तर कदाचित ते तरुण वाचले असते. आज 2 तरुणांची मृत्यू झाली आहे. तर आता आज बघा, असे तरुणांचे मृत्यू झाले, उद्यापासून किती तरुण मरू शकतात. म्हणून प्रशासनाला विनंती करतो की त्याने लवकरात लवकर रुग्णवाहिका उपलब्ध केली पाहिजे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी.